एकही थेंब तेल न वापरता, थोडाही गॅस चालू न करता हे रसरशीत लोणचं आज मी बनवलं आहे. नमस्कार मंडळी, मी मंगला रुद्राक्षवार. माझ्या किचनमध्ये आपले खूप खूप स्वागत. उन्हाळा म्हटलं की कैरीच्या चटकदार लोणच्याची आठवण आली की तोंडाला पाणी सुटतंच. हा खरंच उन्हाळ्यात एक खास सुखद अनुभव आहे. ताज्या कोवळ्या बाळकरीचं लोणचं जरी वर्षभर टिकत नसलं तरीही थोडी काळजी घेतली तर सहज 8 ते 15 दिवस टिकू शकते. अगदी साध्या घरगुती मसाल्याने बनवलेले हे लोणचं एका दिवसात तयार होते. उन्हाळ्यात एक वेगळीच रंगत आणते. 12 महिने टिकणारं लोणचं आपण नेहमीच खातो, पण या ताज्या बाळकरीच्या लोणच्याची चव काही औरच असते. यासाठी मी 1 पाव कैरी घेतली, 1 घंटा पाण्यामध्ये ठेवली. याला मीठ लावून धुवून घ्यायचे, म्हणजे या कैरीचा तेलकटपणा निघून जातो. कॉटनच्या कापडाने ही कैरी कोरडी पुसून घ्या आणि थोडं पंख्याच्या हवेत ठेवा, म्हणजे कोरडी होईल. हे लोणचं करण्यासाठी गॅसचा बिलकुल वापर करणार नाही. या कैरीचे आता देठ काढून घ्यायचे आणि बारीक फोडी करून घ्या. इथे मी बाळकैरी चिरून घेतली आहे. बाळकैरी म्हणजे ज्या कैरीची कोय पक्की झाली नाही अशी कैरी. आता यात आपण कोणत्याही लोणच्याचा मसाला वापर केला नाही तरी चव खूपच छान लागते. अशा प्रकारे ही बाळकरी बारीक बारीक चिरून घेतली आहे. अशा बारीक फोडी करून घ्यायच्या, म्हणजे खाण्यासाठी सोप्या जाते. आता यामध्ये 2 टेबलस्पून मीठ, अर्धा टेबलस्पून हळद घालून मिक्स करून घ्यायचे. हळद आणि मीठ हे लोणचं प्रिझर्व करते. 1 टेबलस्पून तिखट घालते. तिखट हे आपल्या आवडीनुसार कमी किंवा जास्त घालू शकता. लोणचं मिक्स करून घेऊ. अर्धा टेबलस्पून धनेपूड आणि पाव चमचा जिरेपूड घालून मिक्स करून घ्या. आता यामध्ये कोणतेही मसाले घालण्याची गरज नाही. 2 टेबलस्पून गूळ घालायचा आणि 1 टेबलस्पून साखर. गूळ आणि साखर लोणच्याला टिकवून ठेवते, त्यामुळे लोणच्याला छान आंबट गोड चव येते. हे लोणचं 8 दिवस फ्रीजच्या बाहेर टिकतं आणि फ्रीजमध्ये 1 महिना सहज टिकते. पण चव इतकी भन्नाट असते की कधी संपते कळतच नाही आणि नेहमी करायचं आपल्याला इच्छा होते. हे मिक्स करून झाकून ठेवायचा 1 तास, म्हणजे या लोणच्याला छान पाणी सुटते. इन्स्टंट लोणचं तयार आहे. उन्हाळ्यात हे लोणचं तुम्ही नक्की करा. उन्हामध्ये वाळवलेल्या बरणीमध्ये हे लोणचं भरून ठेवा. हे लोणचं करताना काही गोष्टी लक्षात ठेवा. चमचा, भांडं कोरडं घ्या, म्हणजे या लोणच्याची सेल्फ लाईफ वाढते. ओला हात लावू नका. व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा आणि माझ्या किचनला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटू एका छानशा रेसिपीसोबत. लोणचं भरताना नेहमी ही गोष्ट लक्षात ठेवा की बरणीच्या खाली थोडं मीठ घाला.
म्हणजे लोणचं, कोणतंही लोणचं वर्षभराचं करायचं असो किंवा हे इन्स्टंट, त्यामुळे हे लोणचं जास्त काळ टिकते. ही टिप्स माझी लक्षात ठेवा. बघा किती रसरशीत आपले लोणचे तयार झाले आहे. तुमच्या तोंडाला पाणी सुटले का मंडळी? बघा, अशाच पारंपरिक रेसिपीसाठी माझ्या चॅनलला भेट द्या. धन्यवाद.